नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर घेऊन आली आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड अयोध्याकांड सर्ग 4 आहे. राम कौसल्याला युवराज पदाबद्दल सांगतात. हा त्याचा दुसरा भाग आहे. वत्सा, तू त्यांचा राजा व्हावेस अशी प्रजेची इच्छा आहे, म्हणून मी तुला युवराज पदाचा अभिषेक करणार आहे. रघुनंदना, मला आजकाल फार अशुभ स्वप्ने पडत आहेत. वज्रपाताप्रमाणे भयंकर आवाज करीत उल्का दिवसा देखील पडित आहे. रामा, ज्योतिषी सांगतात की माझ्या जन्मनक्षत्रावर सूर्य, मंगळ आणि राहू ह्या दारुण ग्रहाने आक्रमण केले आहे. अशी अशुभ लक्षणे दिसतात तेव्हा राजा घोर संकटात पडतो व बहुधा त्यांचा मृत्यू होतो. राघवा, म्हणून माझ्या मनात मोह उत्पन्न करण्यापूर्वीच तू युवराज पदावर आपला अभिषेक करून घे, कारण प्राणीमात्रांची बुद्धी चंचल असते. आज चंद्रपुष्य नक्षत्राच्या पूर्वीच्या म्हणजे पुनर्वसू नक्षत्रावर आहे व उद्या तो निश्चितपणे पुष्य नक्षत्रावर जाईल असे ज्योतिषी म्हणतात. परंतपा, पुष्य नक्षत्रावर तू स्वतःला युवराज पदाचा अभिषेक करून घे. माझे मन मला घाई करीत आहे, म्हणून मी तुला उद्याच युवराज पदाचा अभिषेक करणार आहे. म्हणून आज इंद्रिय दमन व सीतेसह उपवास करून तू रात्री दर्भशय्येवर शयन कर. अशा कार्यात फार विघ्ने येतात, म्हणून आज तुझ्या मित्रांनी सावध राहून तुझे सर्व बाजूंनी रक्षण करावे. जोवर भरत ह्या नगरीच्या बाहेर आहे तोवरच तुला अभिषेक होणे इष्ट आहे असे मला वाटते. तुझा भाऊ भरत हा सत्पुरुषाप्रमाणे आचरण करणारा, वडील भावाचे अनुकरण करणारा, धर्मात्मा व जितेंद्रिय आहे हे खरे, परंतु लोकांचे विचार स्थिर राहत नाही असे माझे मत आहे. रघुनंदना, धर्मपरायण सत्पुरुषांचे मन देखील कारणानुसार रागद्वेषाने युक्त होते. दुसरे दिवशी होणाऱ्या अभिषेकाबद्दल दशरथाने असे सांगितल्यावर व त्यांनी जाण्याची अनुज्ञा दिल्यानंतर पित्याला वंदन करून राम आपल्या महालात गेले. राजाने अभिषेकाकरता व्रत पालन करण्याची जी आज्ञा दिली ती सीतेला सांगण्याकरता राम आपल्या महालात गेले होते, परंतु सीता तेथे नाही असे पाहून ते तक्षणी आपल्या महालातून बाहेर येऊन मातेच्या अंतःपुरात गेले. तेथे त्यांना देवघरात रेशमी वस्त्र नेसलेली, मौन धारण केलेली, ध्यान करीत असलेली व पुत्रांकरता राजलक्ष्मीची याचना करीत असलेली माता कौसल्या दिसली. श्रीरामांना राज्याभिषेक होणार हा समाचार ऐकून सुमित्रा व लक्ष्मण अगोदरच तेथे आले व सीतेलाही तेथे आणण्यात आले होते. राम तेथे गेले तेव्हा कौसल्या डोळे मिटून ध्यान करीत होती व सुमित्रा, लक्ष्मण, सीता तिच्या सेवेकरिता उभे होते. आपल्या पुत्राला पुष्य नक्षत्रावर युवराज पदाचा अभिषेक होणार हे ऐकून ती प्राणायाम करून परमपुरुष जनार्दनाचे ध्यान करीत होती. तिला प्रणाम करून तिच्या मनात हर्ष उत्पन्न करीत म्हणाले, माते, पित्याने प्रजापालनाकरता माझी नियुक्ती केली आहे. उद्या सकाळी मला अभिषेक होणार आहे. माझ्या पित्याची अशी आज्ञा आहे की सीतेने सुद्धा माझ्याबरोबर रात्रभर उपवास करावा. उपाध्यायांनी त्यांना सांगितले व पित्यानेही मला तसेच सांगितले आहे. म्हणून उद्या होणाऱ्या अभिषेकाकरता माझ्याकरता व सीतेकरता जी मंगलकृत्य करावयाची आहे ती करून घे. फार दिवसापासून ज्या गोष्टीची अभिलाषा होती ती पूर्ण होण्याची वार्ता ऐकून कौसल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
आले व ती रामाला म्हणाली, वत्सा रामा, चिरंजीव हो. तुझ्या मार्गात विघ्न आणणाऱ्या शत्रूंचा नाश होवो. तुला राजलक्ष्मी प्राप्त झाल्यावर माझ्या आणि सुमित्रेच्या बांधवांना आनंदित कर. वत्सा, खरोखरच माझ्यापासून तुझा जन्म कल्याणकारक नक्षत्रावर झाला असला पाहिजे, कारण त्यामुळे तू आपल्या गुणांनी दशरथ महाराजांना प्रसन्न करून घेतले आहे. कमलनयन विष्णूला प्रसन्न करण्याकरता मी जी व्रते केली होती ती खरोखरच अमोघ असली पाहिजे. त्या व्रताचे फळ म्हणून इक्ष्वाकू कुलाची राजलक्ष्मी तुला मिळणार आहे. कौसल्या माता असे म्हणाली तेव्हा हात जोडून नम्रपणाने बसलेल्या लक्ष्मणाकडे पाहून स्मित करत राम म्हणाले, लक्ष्मणा, माझ्याबरोबर तू पृथ्वीचे राज्य कर. तू माझा दुसरा अंतरात्मा आहे आणि ही राजलक्ष्मी तुलाच प्राप्त झाली आहे. सुमित्रा कुमारा, तुझी इच्छा असेल तर सर्व भोगांचा व राज्याचा फळाचा तू उपभोग घे. ह्या जीवनाची आणि ह्या राज्याची मी तुझ्याकरताच अभिलाषा करतो. लक्ष्मणाशी असे बोलून मातांना वंदन करून आणि सीतेला आपल्या बरोबर घेऊन राम आपल्या महालात निघून गेले. सर्ग 4 हा इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.